नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत मोहरीच्या तेलाचे फायदे. तर मोहरीचं तेल आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वांच्या घरी मोहरीचं तेल असेलच आणि मोहरीचं तेल जर नसेल तर ते आणून घ्या, त्याचे खूप फायदे आहेत. तर मी जे 3 फायदे सांगणार आहेत ते लगेच वही आणि पेन घेऊन हे लिहून घ्या, कारण हे खूप महत्त्वाचे आहे तुमच्या शरीरासाठी. तर मोहरीची तेलाचे फायदे, तर तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी, त्यानंतर डोळ्याचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी, त्यानंतर डोळ्याची जो थकवा आहे तो कमी करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा कसा उपयोग करायचा ते सांगतो. तर तुम्हाला काय करायचं, मोहरीचं तेल घ्यायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी झोपताना आपल्याला काय करायचं आहे, की आपले जे पाय आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गरम पाण्याने. त्यानंतर ते कोरडे करायचे आहेत. त्यानंतर त्याला आपल्याला मसाज करायचे आहे. मोहरीच्या तेलाने चांगल्या प्रकारे मसाज करायचे आहे. असं केल्यानंतर तुम्हाला चांगली झोप लागेल. त्यानंतर तुमच्या ज्या डोळ्याचा थकवा आहे तो दूर होईल. त्यानंतर तुमच्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहील. त्यानंतर दुसरा फायदा, तर आपल्याला काय करायचंय, की आपलं जे मायग्रेन आहे, अर्ध डोकंदुखीमध्ये आपण मोहरीचं तेल खूप फायदेमंद आहे. कारण आपल्याला काय करायचंय, की रात्री झोपताना आपल्या नाकामध्ये एका नाकपुडीत 2 थेंब टाकायचे आणि दुसऱ्या नाकपुडीत 2 थेंब टाकायचे. असं केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमचं जे मायग्रेन आहे म्हणजे अर्ध डोकेदुखी आहे ते कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर तिसरं काय करायचं आहे, की तुम्हाला गॅस, अपचन, त्यानंतर केस पांढरे पडणे, बद्धकोष्ठता असे जर आजार होत असतील तर काय करायचे, की सकाळी अंघोळ केल्यानंतर तुम्हाला मोहरीचं तेल बिंबीमध्ये लावायचं आहे. हातावर असं घ्यायचं आहे, त्यानंतर बिंबीला असं लावायचं आहे. असं केल्याने तुम्हाला काय होईल, की अपचन, गॅस, त्यानंतर केस पांढरे पडणे, त्यानंतर बद्धकोष्ठता असा प्रॉब्लेम होणार नाही. अशा प्रकारे आजची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.